मन मंदिरा गजर भक्तीचा. एक मनुष्य 4 पंक्ती उठल्या तरी जेवत बसला होता. त्याला विचारलं, काय तुम्ही काय करताय? ते म्हणले, त्यांनी सांगितले सावकाश जेवा. ते म्हणले, तसं नाही, अवकाश जेवा, पोटामध्ये जरा जागा ठेवून जेवा, नाहीतर लवकर वर जाल. आकाशाच्या पलीकडे आकाश सुद्धा कशाच, आकाश म्हणजे पोकळी. आकाश म्हणजे काय? पोकळी. मी तुम्हाला सांगू का, सगळी बाकीची 4 भूतं त्या आकाशामध्ये सामावतात. आकाशी अवकाश आत्मा असे, काय हरिपाठातला शब्द आहे नाथांच्या, आकाशी अवकाश आत्मा असे. मी तुम्हाला मागे सांगितलेलंच आहे, जेवताना माणसं म्हणतात, आपल्या पोटात जेवायला बसल्यानंतर माणसं म्हणतात, जरा घाई करू नका, सावकाश जेवा. सावकाश जेवा म्हणजे काय? अवकाश जेवा. अवकाश म्हणजे पोकळी भूक ठेवून जेवा, एकदम गबा 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 खाऊ नका. माझं बोलणं कळलं का? हो. एक माणूस आमच्याकडे चोपदार होता, मुंबईला आमचा कार्यक्रम होता, आणि ती मागची गोष्ट चोपदाराची नाही, आमच्याकडे चोपदार स्पेशल आली होतं. एकाच्या घरी गेला, 25 ते 30 कप चहा पिला, एवढा चिरमुरे खाल्ले, बाकी एवढं खरं सर्व खाल्लं, आणि बाहेर निघताना म्हणाला, त्यावेळेला जुना काळ, जरा एक आणा द्या म्हणला, जरा सोडा प्यायला. दुसरा एक किस्सा असा आहे, जेवण झाल्यानंतर उल्हासराव त्याला पान द्यायला गेले. ते म्हणले, हे तेवढी जर जागा असता तर लाडू खाल्ला नसतं काय, पान कोण खाते म्हणले. पान कोण खातंय म्हणले, लाडू खाल्ला असता ना, तुम्हाला कळायला पाहिजे, लाडूला शिल्लक नाही म्हणून का पान नाही, लाडूच खाल्ला असता. अवकाश. तसं आकाशी अवकाश कोण आहे? सर्वाच्या पलीकडे कोण आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश कोण आहे? हे सर्व ज्याच्यात सामावलेलं आहे. म्हणून शेवटी एक आपलं फार चांगलं कथा सांगितली जाते, आकाशवाणी. बरोबर आहे ना? कंसाला आकाशवाणी झाली, अरे ज्याला घेऊन रथावर मिरवतोयस त्याचा पुत्र तुझा वध करणार आहे. आकाशवाणी. बरोबर आहे ना? आकाशवाणी म्हणजे एक ग्रह धरलंय आपण. मग आता आकाशातून आलेली वाणी कोणाची? श्रीहरीचीच ना. म्हणजे सर्व पंचमहाभूत ज्याच्यामध्ये एकत्र होतात. म्हणून या ठिकाणी म्हणाले, झाला देवोची भक्तू, झाला देवोची. म्हणून या ठिकाणी एरवी ज्ञान या जो म्हणजे तो चैतन्यची केवळ माझे, तया आम्हा परस्परे बाहेरी नामाचित अंतरे वाचून अतंवट वस्तू विचारी मी तेच तो. फक्त नामाचा अंतर आहे. एकाला देव म्हणावं आणि एकाला भक्त म्हणावं. फक्त नामामध्ये फरक आहे, बाकी तसं त्याच्यामध्ये माझ्यामध्ये काही फरक नाही. नामामध्ये का फरक आहे? तर तो फरक केल्याने विलास वाढतो, कौतुक वाढतं, कारण हा चित विलास आहे. म्हणून या ठिकाणी म्हणाले, तया प्रत्ययाचा स्वाद प्रत्ययशील आहे विशद, नाना दुनावे आनंद आपे आप. ना तरी आनंदाचा ठाव तो आपुलाच की अनुभव. आता यावनी काय देवाण आहे? आता तुम्हाला जो आनंद वाटतो एखाद्या गोष्टीचा, एक लक्षात ठेवा, तो आनंद हाच परमात्म्याचं स्वरूप आहे, सच्चिदानंद. कसा आहे परमात्मा? सद, चिद आणि आनंद. एक लक्षात ठेवा, हे 3 शब्द मिळून एक शब्द आहे. सद तेच चिद, चिद तेच आनंद, स्वरूपी नाही त्रिविध भेद, एक वद सच्चिदानंद. जे सद आहे ते चिद आहे, जे चिद आहे तेच आनंद आहे, आणि तोच परमात्मा आहे. सद शब्दाचा अर्थ, जे असत नव्हे ते सत असं नव्हे. कसं सांगितलं जातं वेदांत? जे असत नव्हे ते सद, बरं का? जे जड नव्हे ते चिद, आणि जे दुःख नव्हे ते आनंद, असं सांगायची गरज नाही. आता हे अशोकराव माझ्यासमोर बसलेले आहेत. सरळ बोट दाखवून हे अशोकराव आहेत. नाही नाही, ते पहिल्या वाकड्यावर जे कोपऱ्यात बसलेत ना, त्यांच्या शेजारी जे बसलेत ना, ते अशोकराव. हे कशाला असं जायचं? काही गरज आहे का? माझ्यासमोर साधारण गुलाबी रंगाचा सदरा घालून बसले ते अशोकराव. नाही नाही म्हणले, ते पहिल्या वाकडावर ते जांभळ्या सदरासत आहे, ते पहिल्या त्यांच्या शेजारी. अरे काय सांगतोस हे? काही नाही ते सांगण्यापेक्षा काही आहे ते सांगणं. हे माझं बोल. जे सतत आहे, चिद म्हणजे तेच प्रकाश रूप आहे, आणि जे प्रकाश रूप आहे तेच आनंद आहे.
जे पिवळं आहे, चमकदार आहे आणि घन आहे, हे तिन्ही मिळून सोनं आहे. पातळ आहे, गोड आहे आणि पांढरं आहे, हे तिन्ही मिळून दूध आहे. तिन्ही मिळून दूध आहे. तसं जे सद ते चिद आणि चिद तेच आनंद आणि आनंदाचा कंद हरी हा देवकी नंदन. किती सुंदर. आमचे दादा महाराज फार सुंदर म्हणायचे बरं का, फार सुंदर भाषा. सत्तेचा आनंद, सत्तेचा आनंद, सत्तेचं ज्ञान, ज्ञानाचा आनंद, आनंदाचं प्रेम, प्रेमाची पंढरी आणि प्रेमाचा मूर्तिमंत आकार पांडुरंग. सत्तेचं ज्ञान, ज्ञानाचा आनंद, आनंदाचं प्रेम आणि प्रेमाची पंढरी आणि प्रेमाचा गाभा पांडुरंग. काय झालं, कशी व्याख्या कशी केली बघा. जे सत आहे ते चित आहे, तेच आनंद आहे, तेच प्रेम आहे आणि त्या प्रभू प्रेमाचा गाभा म्हणजे पांडुरंग आहे. प्रेमाचा गाभा आहे म्हणून सगळ्यांना जवळ केलं. कळलं का तुम्हाला? यारे यारे, हां हां, यारे यारे, यारे यारे. बाकीच्यांनी सहानुभूती दाखवली पण जवळ कुणी केलं नाही. सहानुभूती सगळ्यांना दाखवता येतो, फुकटची सहानुभूती दाखवायला काय झालं? सहानुभूती दाखवायला काय झालं? तसं सहानुभूती दाखवली पण जवळ केलं संतांनी. म्हणून प्रेमाचा पांडुरंग गाभा. म्हणून नेहमी सांगतो, पुन्हा सांगतो, पुन्हा या दृष्टिकोनातून कळावं. कृष्णापर्यंत कळतं क्षत्रिय, क्षत्रिय परशुराम आमच्या कुळामध्ये कळतं. पांडुरंगाचं कुळ कळत नाही, त्याचं जात कळत नाही. का? सगळ्या जाती त्याच्यात एकरूप झाल्यात म्हणून तो एका जातीचा नाही, सर्व जाती त्याच्या आहेत. हे वैशिष्ट्य लक्षात घ्या. म्हणून तो देवाचा देव आहे. एकांगी देव नाही तो, एकांगी नाही. काय मला काही हे बघा, बालाजी हा सुद्धा विष्णूचाच अवतार आहे आणि पांडुरंग हा सुद्धा विष्णूचाच अवतार आहे. पण बालाजीला 10 लाख द्या तरी शिवता येणार नाही. जाऊन या, किती प्रयत्न करा, किती प्रयत्न करा, 25 लाख द्या, ते म्हणले नाही, लांबून दर्शन. ते सुद्धा तेलाचा दिवा आहे परंपरे, नीट देव दिसत नाही. माझं बोलणं कळलं का? इथे काय नाही, प्रथम भेटी आलिंगन. काय मजा आहे बघा, प्रथम भेटी आलिंगन. भेटल्यावर माय बापा पांडुरंगा सख्या, हां कसा रे आहेस, हां भागलासी माय बाप्पा, भागलासी माय बाप्पा. हे संतांनीच म्हणावं. दोन्ही हात ठेवूनी कटी, दोन्ही हात ठेवूनी कटी, उभा भिवरेच्या तटी, उभा भिवरेच्या तटी. कष्टलासी साठी, कष्टलासी साठी, भक्ती काजा विठ्ठले. भागलासी माय बाप्पा, भागलासी माय बाप्पा. बहुश्रम केल्या खेपा, होताची क्षीरसागरी, मही दाटली आसुरी. अरे किती त्रास, किती त्रास, किती त्रास रे माय बाप्पा तुला. आता कटावर कर ठेवून आमच्याकरता उभायस. भागलासी माय बाप्पा, भागलासी माय बाप्पा. तुकोबारायचा अभंग ऐकून देवाच्या डोळ्याला धार लागली. म्हणले तुकोबाराया, एवढं प्रेमाने बोलणारं कोण नाही हो. हां, काही विकारी देवळाच्या बाहेर असतात आणि बरेचसे देवळाच्या आत असतात. याच्यापेक्षा दुसरं काय सांगू? बरोबर आहे ना. इथे तुकाराम महाराज काय म्हणतायत? पांडुरंगा थकलास रे, तुझे पाय दाबू. म्हणून काही काही लोकांना ते आवडत नाही, पण ते पांडुरंगाची आशा असं करतात. त्याचा अर्थ असा आहे, किती दिवस उभा आहेस रे आमच्याकरता. तुला कधी कुणी खुर्ची दिली नाही बसायला. म्हणून तुम्हाला माहिती आहे का, एरवी देवाला लोड नसतो, वारीमध्ये देवाला लोड देतात. म्हणजे थकला तर जरा थोडंसं टेकायला. अहो ही कल्पनासुद्धा किती सुंदर आहे. त्याच्या अस्तित्वाची मान्यता आहे. कोणी म्हणतील मूर्ती आहे त्याला काय ठकायला होत आहे. नाही नाही, वारी आली आता मग पूजा एकदाच आणि शेजारती नाहीच. मग मागे लोड द्यायचा. मग कधी थकला की नाही असं जरा टेकायचं, असं जरा टेकायचं. काय संत लिहितात गोडो, भागलासी माय बाप्पा, भागलासी माय बाप्पा.
मग यांनी म्हणावं तुकोबाराया तुमच्यामुळे मी. एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, बघा कसा गोड आहे. तुकाराम महाराज जेव्हा सदैव वैकुंठगमन झालं तेव्हा अभंग असा आहे, माझ्या प्रेमाचा पुतळा, माझ्या प्रेमाचा पुतळा तुका टाको निया गेला, तुका टाको निया गेला, पांडुरंग रडे स्पुंदे, पांडुरंग रडे स्पुंदे, माझ्या जीवित्याचा छंद म्हणे रुक्मिणीचा कांत, म्हणे रुक्मिणीचा कांत, पांडुरंग रडे स्पुंदे. काय गंमत आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.